राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत माननीय मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की शासनाने अवैधरित्या श्री दिग्रसकर यांच्या विरुद्ध रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे 406, 409, 420, 467, 476, 471 असे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना 2 वर्षाकरिता पदोन्नती बहाल केलेली आहे। त्या पदोन्नतीसाठी त्यांनी जे गैरव्यवहार केलेले आहेत, आल्यानंतर त्यांनी वसुलीचा एक दर निश्चित करून धडाका लावलेला आहे आणि अनेक अनियमित कामे करून शासनाची फसवणूक करत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात आहे। याचे उदाहरण म्हणजे कळमनुरी येथील हायस्कूल ची शाळेमध्ये शिक्षकाची पद नसताना त्यांना मान्यता देऊन त्याचे सर्व थकीत देयके काढण्यात आली। तक्रारीनंतर त्याची मान्यता रद्द करण्यात आली, परंतु जी पैसे अदा केलेले आहेत त्याची कोणती वसुली करण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे यांनी थकीत देयक प्राथमिक वेतन व वेतन पथकाद्वारे शिक्षणाधिकारी व वेतन पथक, मुख्याध्यापक व इतरांनी संगनमत करून प्राथमिक विभागाने थकीत देयक, फरकाची देयक व वैद्यकीय प्रतिपूर्ती पोटी 1,12,26,257 रुपये 2024-25 मध्ये काढण्यात आले। त्याचप्रमाणे माध्यमिक विभागामध्ये वैद्यकीय थकीत बिल व वेतन प्रतिपूर्ती म्हणून 4,86,07,604 असे एकूण 5,98,33,861 रुपये काढून शासनाचे कोणतीही कागदाची पाहणी न करता सर्रास टक्केवारीच्या आधारावर हे काढून शासनाची फसवणूक केलेली आहे। त्याचप्रमाणे एका शाळेची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव शासन दरबारी असताना त्यांची त्या डॉक्टर इक्बाल उर्दू स्कूल या शाळेची सुद्धा लाखो रुपयाचे बिल काढून कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही। या सर्व संबंधितांमध्ये आम्ही विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने आज निवेदन देऊन मागणी करण्यात आली की या सर्व प्रकरणाची जी शासनाने जे SIT नेमणूक केलेली आहे त्या SIT मार्फत चौकशी करावी आणि यामध्ये दोषी असलेले श्री दिग्रसकर, वेतन पथकाचे अधीक्षक व मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी। नसता 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री महोदयांचे घेराव करून याचा निषेध नोंदविण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने करण्यात येत आहे।